श्री प्रभाकर गजाननराव अपस्तंभ गुरु विरचित श्रीमद्भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 43. नवमस्कंध. राम वनवासात गेले. सीतेला रावणाने पळून नेले. रामाने वानर सेनेच्या सहाय्याने लंकेवर विजय मिळवला. रावणाला ठार केले. विभीषणाला श्रीलंकेचे राज्य दिले. हे परित्राण आणि विनाश कृत्य केले व श्री सीतादेवींना घेऊन विमानात बसविले व अयोध्येकडे प्रयाण केले. श्रीमद्भगवतात विमान प्रवास कपिल मुनींच्या वेळीही वर्णन केला आहे. कपिलांचे सत्ययुग श्रीरामांचे त्रेतायुग आहे. एका युगाचे कालमापन यापूर्वीच्या स्कंधात वर्णित आहे. आता 3 युगे लोटल्यावर कलियुगात विमानाचे विकसित व विस्तारित रूप बघून अचंबा प्रगट होतो. त्यात फक्त विमान वापरण्याचे कौशल्य आणि बहुअंशी सौलभ्य एवढाच विकास आहे, याची निदान संस्कृती पायकांनी तरी जाण ठेवावी. असो. श्रीराम अयोध्येत आले. सर्व नगरजनांनी भरत शत्रुघ्नांनी त्यांचे अत्यंत समारंभपूर्वक स्वागत केले. मातेने स्वतःच्या अभिलाषेने कर्षित केलेले राज्य व सिंहासन भरताने पराकोटीच्या स्वामीनिष्ठेने सांभाळून श्रीरामांना ते परत दिले. अशा प्रकारे गार्हस्थ जीवनाचे पती म्हणून, पुत्र म्हणून, भ्राता म्हणून, प्रजापालन तत्पर राजा म्हणून आवश्यक असलेले सर्व नीती नियम व धर्मपालन करून सर्वसामान्यांपुढे त्याचे आदर्श मापदंड उभे केले. आणि श्री सीतादेवींनीही आदर्श पातिवृत्य कसे असते हे आपल्या आचरणातून सिद्ध केले. परीक्षिता, श्री शुक म्हणाले, मनाच्या वारूला ताब्यात ठेवणे कसे शक्य आहे आणि त्यासाठी कितीही श्रम पडले तरी ते सहन करावे यासाठी श्रीरामचरित्र तुला सांगितले. श्रीरामांच्याच इक्ष्वाकू वंशात पुढे झालेल्या अनेक राजांची चरित्रे इथे निवेदन केली आहेत. प्रत्येकाच्या काही वैशिष्ट्याचा ठसा परीक्षिताच्या मनावर उमटत होताच. तरीही त्यात महातपस्वी निमी राजाचे वर्णन श्री शुकांनी केले आहे. हा राजा आत्मविद्येत निपुण होता. त्याने यज्ञासाठी वसिष्ठांनी ऋत्विजत्व स्वीकारावे म्हणून विनंती केली. वसिष्ठांनी संमती दिली, पण सुरू असलेला इंद्राचा यज्ञ संपन्न करून येईन असे सांगितले होते. राजा निमीला एकदा वाटले, जीवन क्षणभंगूर आहे. आजचे काम उद्यावर टाकणे बरे नव्हे असा व्यावहारिक विचार केला. जीवनाची क्षणभंगूरता जाणणे हे पारलौकिकाच्या साधनेसाठी लक्षात घ्यावेच लागते. पण गुरुला दिलेला शब्द मोडणे हे इह व पर दोन्ही लौकिकाला बाध करणारे आहे हे तो विसरला. स्वतःला सर्वज्ञ समजला. गुरुची कोणतीही कृती अज्ञानाची असते, चुकीची असते असे वाटणे स्वतःला सर्वज्ञ समजणे आहे. श्री दत्तात्रेयांचे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांच्या चरित्रात यासंबंधी एक दृष्टांत आला आहे. गुरूंच्या आश्रमात विद्यार्जनासाठी राहणाऱ्या विद्यार्थ्याने गुरूंनी सांगितलेल्या कामाला कंटाळून आश्रम त्याग केला. श्री स्वामी महाराजांना गुरूंची निंदा करून स्वतःला ज्ञान देण्याची विनंती करू लागला. श्री स्वामी महाराज म्हणाले, मूर्खा, गुरूंची अवज्ञा करणाऱ्याला, गुरूंचे वर्म काढणाऱ्याला ज्ञान मिळत नसते, त्याची अधोगतीच होत असते. या उलटही एक दृष्टांत आहे. मंदमती अत्याशनी पैल शिष्याच्या केवळ आज्ञाधारकत्वाच्या गुणांमुळे उद्धारही झाला आहे. याचा अर्थ एवढाच आहे की गुरूंबद्दल अनादराची भावनाही अधःपतनाला कारणीभूत होत असते. निमी राजाने तेच केले. गुरूंची अवज्ञा करून यज्ञास प्रारंभ केला. गुरु वसिष्ठ शब्द दिल्याप्रमाणे इंद्राचा यज्ञ आटोकून आले आणि यज्ञ सुरू असलेला पाहून क्रुद्ध झाले. त्याला शाप दिला. निमी राजाही आत्मविद्या निपुण होता. त्यानेही वसिष्ठांना शाप दिला. हे दोघेही आत्मविद्या निपुण असल्याने त्यांनी नूतन देह धारण केले. पुढे इक्ष्वाकू वंशातील अनेकानेक राजांचे वर्णन केले आणि श्री शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता, आता तुला चंद्रवंशाचे वर्णन सांगतो.